सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव झाल्यानंतर खाली पडलेले कांदे भरण्यासाठी जास्त पैसे घेतल्यास कारवाई होणार असल्याची आता अधिसूचना काढण्यात आली आहे। 23 फेब्रुवारी रोजी 2 वाजेच्या सुमारास येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव झाल्यानंतर खाली पडलेले कांदे भरण्यासाठी 50 रुपये भराईप्रमाणे पैसे घेण्याचा नियम असून तो डावलून जास्त प्रमाणात पैसे घेत असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्याकडे केली। त्यावेळेस संचालकांनी तात्काळ दखल घेऊन कांदा भरणाऱ्यांना सूचना दिल्या असून जास्त पैसे घेतल्यास यापुढे त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे देखील यावेळी बाजार समिती संचालक सचिन आहेर यांनी माध्यमांसमोर माहिती देताना सांगितलं आहे। मार्केट कमिटीमध्ये जे पडलेले कांदे भरण्यासाठी जे आवाची सव्वा पैसे घेत होते भरणारे घेत होते ते स्वतः जे त्याच्यावर जे माणसं नेमले होते ते त्याच्यामध्ये गैरप्रकार करत होते ते शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिलं। त्याच्यानंतर मी तिथं गेलो असता तो सगळा प्रकार पाहिला असता ती बातमी खरी होती आणि कुठल्याही मार्केट कमिटीने एवढे पैसे घेण्याच्या सूचना केलेल्या नव्हत्या। तरी सुद्धा परस्पर हे जास्त पैसे घेऊन शेतकऱ्यांची नुकसान करत होते। का याच्यापेक्षा जास्त पैसे कोणी घेतले नाही पाहिजे। 50 रुपये फाळक्यापेक्षा जास्त पैसे कोणी घेता कामा नाही आणि घेतले तर त्याच्यावर रितसर कारवाई करण्यात येईल आणि मार्केट कमिटी व सचिव सगळे मिळून त्या घेणाऱ्यावर रितसर कारवाई करण्यात येईल। यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी आता बाजार समितीच्या संचालकांसह बाजार समितीचे सर्व संचालक आता सरसावल्याचं पाहायला मिळत आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।